इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड ज्युनियर कॉलेज सोलापूर। धाराशिव तालुक्यातील भंडारावाडी सारोळा या परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। अनेकांचे संसार उघड्यावरती आले। या नुकसानाची पाहणी भाजपाचे आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी करत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झाले। बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत। सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये, परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय। आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं, आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील। तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्यात, त्याही गावामध्ये जातील। आणि महत्त्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे। दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळाले ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे। मगाशी आम्ही कुठे आपण एरियामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली, त्यांनी आशातच लावली होती, तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल। परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला, पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या, मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी। तुमच्या पाहणीत काय निदर्शनास आलं? कुठल्या घरांचं किंवा कशाचं नुकसान झालंय? नुकसान जास्त जे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे। तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज्यादा मजेदार एक्टिविटीज करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।